मराठी माणसासाठी अभिमानास्पद बातमी. स्क्वॉड्रन लीडर प्रसाद पटवर्धन त्रिपुरा राज्यपालांचे सहाय्यक नियुक्त. त्रिपुरा राजभवनात प्रथमच एडीसी पदी मराठी माणूस. भारताचे लेख दुबईत चमकली. शिक्षिका रुबल नागी यांचा ग्लोबल टीचर प्राइज 2026 देऊन गौरव. झोपडपट्ट्यांमधील मुलांना शिक्षण दिल्यानं सन्मान. अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? खासदार बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केली शंका. विमान अपघाताबद्दलच्या वाचाळांना विखेंनी फटकारलं. ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळेपर्यंत दम धरा, विखेंचं वक्तव्य. मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा खोळंबा कायम. शुक्रवारी पुण्याकडे जाणारी मार्गिका तुंबली. महामार्गावर 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा. वाहतूक कोंडीच्या दिवसातला टोल परत द्या. खालापूर टोल नाक्यावर मनसेचं आंदोलन. तटकरे शरद पवारांना छळतायत. रामदास कदमांचा खळबळजनक आरोप. मंत्री शिरसाट आणि मुलगा अडचणीमध्ये येणार. हॉटेल लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी. नाशकात मनसेचा भाजपाला पाठिंबा. राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेसाठी भाजपासोबत. एप्स्टीन फाईलवरून काँग्रेस आक्रमक. पुण्यात युवक काँग्रेसचं आंदोलन. पश्चिम रेल्वेचा गोंधळी कारभार सुरूच. गोरेगाव ते सीएसएमटी लोकल आता वांद्रे ते सीएसएमटी. नाशिक राष्ट्रवादीमध्ये फूट. हेमलता पाटलांचा वेगळा गट. राष्ट्रवादीचा भाजपाला बिनशर्त पाठिंबा. मुंबई महापौर उपमहापौर निवडीवर शिक्कामोर्तब होणार. फडणवीस शिंदे यांच्यात चर्चा होणार. शनिवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता. कशेळीतील फर्निचर मार्केटमधील 50 गोदामांवर कारवाई. शासकीय मालकीच्या जागेवर गोदामांचं अतिक्रमण. अमेरिकेने इराण्यांना देश सोडायचा दिला संदेश. इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढला. ट्रम्प म्हणाले, भविष्यात आमच्या मदतीची अपेक्षा करू नका. विरोधकांच्या कुरघोड्यांना शिवेंद्रराजे भोसलेंचं थेट उत्तर, मला डिवचू नका, मी कुणालाच सोडणार नाही. भाजपाचा बीएमसी कार्यालयामध्ये विधिवत प्रवेश. महिला नगरसेविकेला पतीसह पूजेला बसण्याचा मान. ओला, उबर आणि रॅपिडोचा शनिवारी देशव्यापी संप. खासगी भाडोत्री वाहनाच्या प्रवाशांना फटका. भारताची वाहतूक व्यवस्था खिळखिळीत करण्याचा डाव.